करून घेण्यासाठी यावं. गणपती बाप्पाचा आशीर्वाद ते घेत आहेत. सुरुवात पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, शेवट पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करणारं व्यक्तिमत्व सचिन भाई दुर्गे साहेब खरतर जेवढे राजकीय सामाजिक आहेत तेवढे आध्यात्मिक पण आहेत. हे पण याची नोंद आपल्याला विशेषतः करायला पाहिजे. मयूर पाटील सर आमचे रायगडमधील वन ऑफ द बेस्ट स्कोरर, रायगड क्रिकेट कॉमेंटेटर असोसिएशनचे मेंबर आहेत, आमचे परम मित्र आहेत. किती वाईट बॉल, किती षटकार, किती चौकार झालेत, किती डबल सिंगल्स आल्यात, किती कॅच ड्रॉप झाल्यात, ही सगळी अत्यंभूत माहिती, जणू काही एक जिवंत कम्प्युटरच असं मात्र त्यांच्याकडे बघितल्यावर नेहमी वाटत असतं. त्यांचा सन्मान केला आहे. त्यानंतर स्टार टेनिस क्रिकेटचे आमचे निखिल बाबर सर यांचा पण या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाईल. निखिल बाबर सर म्हटलं की एक उत्कृष्ट समालोचक, पण तदनंतर मात्र जशी त्यांनी खरं तर लाईव्ह प्रसारणाकडे वाटचाल केली संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, मात्र आता स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह हे नाव मात्र चर्चेमध्ये. 70,000 जवळजवळ त्यांचे सबस्क्रायबर्स यूट्यूबवरती पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर मला ॲज अन समालोचक म्हणून पहिल्यांदा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी देण्याचं काम कोणी केलं असेल, मार्गदर्शन जर कोणी केलं असेल तर ते निखिल बाबर सरांनी केलं. आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. मितांश मंडप डेकोरेटर्स आमचे कृष्णाजी भवरे सर आणि त्यांची टीम, त्यांचा पण सन्मान केला जाईल. कोणीतरी एक प्रतिनिधी या, लवकर या. डीजे आमचे ऑपरेटर, विनंती आहे की आपण मितांश मंडप डेकोरेटर कडून हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मितांश मंडप डेकोरेटरचे आमचे डीजे ऑपरेटर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये. हॅलो, टाटा टाटा सॉरी गेल गेल कंपनीचे आपले सिक्युरिटी आहेत, त्यांचा पण आम्ही इथे सन्मान करणार आहोत की त्यांनी आमचे साधारण 50-60 चेंडू तरी त्यांनी आमचे वाचवलेले आहेत. कारण 50-60 चेंडू त्या दिशेने गेले, त्यांच्या यार्डमध्ये गेलेले आहेत. तरी सिक्युरिटी कोण असेल तर त्यांना विनंती आहे की आपण कृपया या स्टेजवर आपला सन्मान करण्यात येणार आहे. डीजे आमचे मितांश मंडप डेकोरेटर्स यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आमची तिन्ही पंच ज्यांनी खरं तर या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्टपणे पंचगिरी केली, प्रत्येक चेंडूवरती योग्य निर्णय देण्याचं काम ज्यांनी केलं, त्या पंचांचा पण सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी अविनाश पारंगे सरांना विनंती करतो आहे की अविनाश पारंगे सर आपण सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यावं. त्यानंतर त्यांच्या समवेत नरेश म्हात्रे सर आणि अरुण पारंगे सर, या सगळ्या तिन्ही पंचांना विनंती आहे की आपण आपला सन्मान जो आहे तो घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. अरुणजी पारंगे सर, अविनाशजी पारंगे सर आणि त्याच्याच बरोबरीने नरेश म्हात्रे सर, तिन्ही आमचे मॅच ऑफिशियल्स. 2 दिवस रात्रींमध्ये प्रत्येक चेंडूवरती योग्य निर्णय देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. आणि खरं तर रसायनीमधील सर्वोत्कृष्ट पंच म्हणून त्यांच्याकडे सातत्याने आपण पाहत आलेलो आहेत. ते आमचे अविनाशजी पारंगे, नरेश म्हात्रे सर, अरुण पारंगे सर या ठिकाणी आलेले आहेत. सचिन भाई दुर्गे साहेबांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण जे आमचे पंच आलेले आहेत त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. धन्यवाद डीजे ऑपरेटर. या ठिकाणी आपण एकत्रितपणे अरुण पारंगे सर, अविनाश पारंगे सर, नरेश म्हात्रे सर या सगळ्यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी करतोय. पंच खरं क्रिकेटचा आत्मा म्हणून पंचांकडे आपण पाहत असतो. आणि काय कमालीची उत्कृष्ट पंचगिरी राहिली, प्रत्येक चेंडूवरती योग्य निर्णय, मॅचमध्ये एकही वाद झाला नाही, कोणत्याही टीमसोबत अनफेअर आम्ही वागलो नाही आणि योग्य निर्णय देण्याचं काम केलं. ते अरुण पारंगे सर, अविनाश पारंगे सर, नरेश म्हात्रे सर या तिन्ही पंचांचा आपण सन्मान केला. आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभाकडे आपण जाणार आहोत आणि वळू आमचे गुरुवर्य टी.के. माळी सर यांच्याकडे. धन्यवाद मानस. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या इकडे समोर, स्टेजच्या समोर. चारही टीम, चांभारली स्टेजच्या समोर यावं.
त्याच्या अगोदर आपण फायनल जो सामना झाला, फायनलचा सामना चांभारली विरुद्ध कांड्रोली, या सामन्यामधला सामनावीर, या मॅचमधला सामनावीर म्हणून निवड करण्यात येते आहे ज्यानं फायनलमध्ये मेडन षटक टाकलं, तो वेताळदेव चांभारली संघाचा संदेश मुंडे. संदेश मुंडेला विनंती आहे की तिथे आपण इथे येऊन हे पारितोषिक घेऊन जावं. या संदेश, जरा जोरदार टाळ्या वाजून आपण त्याचं अभिनंदन करूया. खरं तर आम्ही आयोजकांचा धन्यवाद मानतो, कारण आमची एंट्री नसताना आम्हाला त्यांनी चान्स दिला. म्हणजे एक एंट्री कॅन्सल झाली, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला चान्स दिला. त्या चान्सच्या संधी आमच्या पोरांनी म्हणजे चांगली हे करून घेतली. प्रत्येकाने स्वतःचा परफॉर्मन्स दाखवून चांगला खेळून आम्ही चॅम्पियन झालो. इथे खरं तर तुमची टीम ही चांगली गोलंदाजीसाठी. पाटील, चेक साईनचा चेक आहे का? सामनावीरचं हे पारितोषिक आहे. तर संदेश मुंडे, प्रत्येक मॅच तुमची अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेली आहे. काय थोडं प्रेशर होतं की खेळताना आनंद वाटला? प्रेशर प्रत्येकावर होतंच, कारण का आमची बरेच दिवस झाले प्रॅक्टिस नाही पोरांची. आणि आज देखील मी विचारलेलं पोरांना की एंट्री खेळायची का, एक अर्धा तास त्याच्यानंतर मग आम्ही एंट्री फिक्स केलेली. मतलब म्हणजे माझ्या फिक्स एंट्री खेळायची नव्हतीच ही आजची. पोरं म्हणतात प्रॅक्टिस नाही आहे, कशाला फुकट, एक तर आता 2 लाखाची एंट्री आहे मोपाड्यात, 2-3 दिवस प्रॅक्टिस करू. बोलो खेळू, प्रॉब्लेम नाही आहे, आपला सराव पण होईल आणि आपल्याला काही चुका ते आपल्याला समजतील. आणि त्याच्यामुळे आज आम्ही खेळलो आणि चॅम्पियन झालो. आता कॉन्फिडन्स आमचा चांगला वाढेल, जे 2 लाखाची खेळायचे त्याच्यात. बाकीचे तुमचे प्लेयर्स सपोर्ट अतिशय चांगला झाला, बॅटिंग ऑर्डर पण चांगली आपल्याला बघायला मिळाली आहे. तर बाकीच्या तुझ्या प्लेयर्सचा रोल कसा होता? खरं तर 11 जणांच्या ह्याच्यातूनच चॅम्पियन होतो माणूस. त्याच्यामुळे जरी 12वा प्लेयर जरी असेल, तो पण टीमचा सदस्य आहे. नक्कीच, सगळ्यांना त्यांनी श्रेय दिले. जरा जोरदार टाळ्या संदेश मुंडेसाठी, मॅन ऑफ द मॅच. आणि पहिली मेडन ओव्हर त्यानं टाकलेली आहे. संदेश मुंडेचं मनापासून अभिनंदन. पवन पार्टे यांनी चांभारली टीम विजयी झालेली आहे म्हणून त्यांच्यासाठी 3000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे. पवन पार्टे यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपण बेस्ट बॉलर, फिल्डर आणि बॅट्समन काढलेले आहेत, परंतु सगळ्यांनी एका गोष्टीकडे लक्ष द्या की पहिल्या जे 3 मॅचेस आहेत त्या 3 मॅचेसमधूनच आपण बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर आणि मालिकावीर वीराची पारितोषिकं देणार आहोत. त्यानंतरच्या मॅचेसचे पॉइंट्स आपण काउंट केलेले नाहीत. तरी बेस्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सायकल आहे आणि ती आदरणीय जगदंब कन्स्ट्रक्शन भोकरपाडाचे आदरणीय संजय नारायण पाटील यांनी ही बायसिकल स्पॉन्सर केलेली आहे. तर उत्कृष्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर ऑफ निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026चं पारितोषिक जात आहे स्वर्गीय प्रतीक नंदू 11 कराडे संघाचा अंकित बेकावडे. कमान अंकित, ज्यानं 3 मॅच
7 कॅच आणि 3 रनआउट केलेले आहेत असा उत्कृष्ट फिल्डर अंकित बेकावडे. डीजे अंकित बेकावडे. अभिनंदन. टीके माळी खरं जो माथेरानचा खेळाडू आहे हा अजय भस्मा, ज्याला बाईक मिळाली होती उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून, तेव्हा तो म्हणाला होता की आई वडील म्हणायचे की जास्त खेळायला जाऊ नको, पण जेव्हापासून बाईक मिळाली तेव्हापासून त्याला घरना परवानगी मिळालेली आहे. बेस्ट फिल्डर नंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमधील. आणि ही सायकल सुद्धा आम्हाला जगदंब कन्स्ट्रक्शनचे मालक आदरणीय संजय पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेली आहे. आणि हे पारितोषिक जात आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026, ज्यानं 3 मॅचमध्ये 3 ओव्हरमध्ये 6 विकेट घेतल्या आणि 27 रन त्यानं दिलेला आहे. तसं 6 विकेट घेणारा परत एकदा कराडे संघाचा शुभम उकरे. कम ऑन शुभम. काय वाटतंय? सध्या नको बोलतोय. नाही, मला असं वाटतंय की तिरंगा ट्रॉफीला पण याला बेस्ट बॉलरची बायसिकल मिळालेली आहे, आत्ता पण मिळालेली आहे. कसं वाटतंय? ही माझी दुसरी सायकल आहे. आनंद होतो मला खूप. बॉलिंग करताना इथे कसं वाटलं तुला? खूप चांगलं वाटलं ना? राहू दे. चला, शुभम उकरे, तुझं हार्दिक अभिनंदन. बेस्ट बॉलर नंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि हे उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जात आहे. खरं तर हे पारितोषिकही आम्हाला जगदंबा कन्स्ट्रक्शनचे मालक आदरणीय संजय पाटील यांनी बायसिकल स्पॉन्सर केलेली आहे. आणि हे पारितोषिक जात आहे ज्यानं 3 मॅचमध्ये 25 चेंडूमध्ये 70 धावा केलेल्या आहेत, 6 चौकार आणि 6 षटकार ठोकणारा हे पारितोषिक जात आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट भार्गवी 11 कांड्रोली संघाला.
भार्गवी 11 कांड्रोली संघाचा कोण? येस, अनंता पवार. कमाल अनंता. डीजे. स्पर्धेतला स्पर्धा तर खूप छान आहे. तर यश गायकवाड, बाला गायकवाड ह्यांनी मला संधी दिल्याबद्दल त्यांचे तर मनापासून, आणि पूर्ण टीमचा सपोर्ट, सुभाष, बॉलर, रवी, दत्ता सर्वांची चांगली बॉलिंग केली, त्याच्यामुळे हिटपर्यंत आम्ही पोहोचलो. तर कोणती मॅच जास्त टफ वाटली? शेवटची शेवटची. त्या अगोदर खेळताना कसं बॅटिंग पिच होतं की बॉलिंग पिच वाटलं? बॅटिंग पिच होतंय, बॉलिंग पिच पण चांगली सांगत होती सर्वांची. आम्हाला पहिली कराटेसोबत तर चांगली टीम होती, त्यांच्यासोबत कधी खेळलो ना आम्ही, पण झाले, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. ही सायकल तुम्हाला मिळालेली आहे, कोणाला डेडिकेट कराल, म्हणजे कोणाला द्याल की तुम्ही ती वापराल? मुलगा आहे माझा, त्याला देईल. येस, मुलासाठी त्यानं ही सायकल डेडिकेट केली. जरा जोरदार टाळ्या अनंत पवार याच्यासाठी झाल्या पाहिजेत. त्याला मनापासून त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मालिका वीर कडे जाण्या अगोदर आपण जे आयवा कॅचेस आहेत त्या आयवा कॅचेसचा आपण सायकलचा लकी ड्रॉ आपण इथे काढणार आहोत. विनर टीम, मला असं वाटतं चांभारली टीम विन आहे, तर विनर टीमचा कॅप्टन, विनर टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि ऐवा कॅच लकी ड्रॉ विजेता आपल्या शुभ हस्ते काढावा. ऐवा कॅच 3 जणांनी पकडलेला आहे. ठीक आहे, थांबा एक मिनिट. एक मिनिट. जो या ठिकाणी हजर असेल, चिठ्ठी निघाली आणि तो हजर नसेल तर त्याला मिळणार नाही. हा, 1 मिनिटामध्ये हजर आला तर आपण देऊ शकतो. बघूया. ओम एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर शैलेंद्र पाटील यांनी ही सायकल स्पॉन्सर केलेली आहे. आणि नाव बघूया. प्रथम पवार अकोलवाडी आहे का? प्रथम पवार अक्कुलवाडी. अकोलवाडी. प्रथम पवार. प्रथम पवार आहे का? थांबा 2 मिनिट. असं म्हणतात ना, उंबरे पिकले आणि आसोलीचे डोळे आले. प्रथम पवार, प्रथम पवार आहेत का? आहे का? नाही तर आम्ही प्रथम सकाळवर पवार. वाट बघत बसायचो. आला आला, असती असती प्रथम पवार असेल तर या. असती या. बघूया प्रथम पवार. आपण फक्त मला असं वाटतं अजून 30 सेकंद आपण वाट बघूया. रिक्षात आलाय. एक काम कर, सायकल घेऊन जा आणि रिक्षा ठेवून जा. प्रथम पवार लकी ठरलेला आहे. ओम एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर शैलेंद्र पाटील यांनी जी बायसिकल स्पॉन्सर केलेली आहे. ऐवा कॅच लकी ड्रॉ विजेता. मला असं वाटतं प्रथम आहे का? म्हणजे घरी आवाज गेला. डीजे बजाव. सचिन दुर्गे सारा मार्केट हडबला. डीजे बिट्टू इन द आला डिमांड नावाचा ब्रँड त्यानं स्वतःच कमावला. आला डिमांड नावाचा ब्रँड त्यानं स्वतःच कमावला. प्रथम पवार थांबा. कसं वाटतंय तुम्हाला? घरी आता घरी पण बघत असतील तुझे घरचे, कारण त्यांना माहिती आहे की आता इथे आपला
चिठ्ठी आहे, कदाचित मिळेल. तुला वाटलेलं का की सायकल मिळेल म्हणून? नाही असं काय नाही, मी फक्त मॅच बघायला आलेलो. कोणाची कॅच पकडली तिकडे आहे आणि कुठे पकडली? करणची कॅच पकडली भोकरवाड्याची. करणची कॅच, चांगल्या प्लेअरची कॅच पकडलेली आहे. अजून काय तुला काय बोलायचं आहे की? कारण आयोजन कसं वाटलं तुला? आयोजन तर छान आहे, आम्ही पण खेळलोय पहिल्याच दिवशी. आणि ही संकल्पना कशी वाटली आयवा कॅच साठी? संकल्पना तर असं काय नाही, मी तर आलेलो मॅच बघासाठी, पण आला बॉल तर पकडली कॅच. म्हणजे तुझ्या नशिबात होतं ते तुला मिळालं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या प्रथमसाठी. त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सायकल आता तू वापरणार की कोणाला देणार आहेस? यस, आता रिक्षात आलाय, सायकल घेऊन जाणार आहे. रिक्षा इथे ठेवून जायची आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चावी इथे कोणाची तरी मिळालेली आहे, ॲक्टिवाची चावी. ओळख पटवून घेऊन जा. मॅन ऑफ द सिरीजच्या अगोदर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रोख आणि भव्य दिव्य ट्रॉफी. या सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ, हे आदरणीय माजी सरपंच महादेव शेठ पाटील यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे ते स्वर्गीय प्रतीक नंदू 11 कराडे संघानं. कराडे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन हे पारितोषिक घेऊन जावं. डीजे सचिन दुर्गे भाईने सारा मार्केट हलवलाय. 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 कार्यात असतात ठाम, नावानी त्यांच्या होतात काम. नावानी त्यांच्या होतात काम. नावानी त्यांच्या होतात काम. ठोकतात सारे त्यांना सलाम. मार्केट सारा केला ये जा. मार्केट सारा केला ये जा. त्यानं मार्केट सारा केला ये जा. कोंज विभाग संपर्क प्रमुख आता साऱ्यांना ठाव झाला. कोंज विभाग संपर्क प्रमुख आता साऱ्यांना ठाव झाला. सचिन दुर्गे भाई, दुर्गे भाई, दुर्गे भाईने सारा मार्केट हलवलाय. सचिन दुर्गे भाईने सारा मार्केट हलवलाय. कराडे संघ 25,000 रोख आणि ट्रॉफी, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांना जात आहे. मी विनंती करतो त्या सगळ्या खेळाडूंना की त्यांनी या पारितोषिकाचा स्वीकार करावा. डीजे सारा मार्केट हलवलाय. सचिन दुर्गे भाईने सारा मार्केट हलवलाय. कराडे कॅप्टन, कराडे कॅप्टन. कराडे कॅप्टन किंवा कोणी या एकाने. प्रतीक शिर्के. प्रत्येक आता नाही येणार जाऊ द्या. चतुर्थ क्रमांकानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पण होतं 25,000 रुपये रोख आणि भव्य दिव्य चषक. आणि हे पारितोषिक जात आहे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 अल्पेश 11 लवजी. शून्यातून विश्व केलं निर्माण, नाव ठेवलं निधी एंटरप्राइजेस. एंटरप्राइजेस नाव निधी एंटरप्राइजेस. आमदार महेश बालदी साहेबांची खंबीर साथ हाय दादास. साथ हाय दादास. खंबीर साथ हाय दादास. गणपती बाप्पांचा, शिर्डीच्या साई बाबांचा आशीर्वाद पाठीशी हा. एकविरा आईचा, विठू माऊलीचा, त्याला स्वामींचा आशीर्वाद. सचिन दुर्गे भाईने सारा मार्केट हलवलाय. सचिन दुर्गे भाईने सारा मार्केट. कॅप्टन कोण? सावंत बोलणार. कॅप्टन, कॅप्टन बाईट. कसा प्रवास राहिला तुमचा? प्रत्येक मॅच मध्ये आम्हाला तुमची बॅटिंग एवढी आवडली आहे ना
अफलातून स्ट्रोक, लांब लांब षटकार, बॅटवर बॉल बरोबर येत होता ना. थँक्यू थँक्यू. बॅटिंग करताना मजा आली का? एकदम भारी वाटला, कारण पहिल्यांदा इथे गेलो मी आणि मी जास्त कधी बॅटिंग विटिंग करत नाही. मला यावर्षी चान्स भेटला बॅटिंगसाठी आणि मी तो करून दाखवला माझ्या टीमसाठी. बॉलिंग कशी राहिली तुमची? बॉलरच मी टीममध्ये, पण माझा दोन्ही परफॉर्मन्स चांगला झाला इथं आणि बरं वाटलं. थोडं शेवटच्या मॅचमध्ये मला जास्त रन गेले, नाहीतर आणि तसं पण आम्ही दिवसभर खेळतच होतो, कारण आम्ही 10 वाजता घर सोडलं आहे. 10 वाजता घर सोडलं, आम्ही नारंगीला गेलो, मग इथं आलो, मग परत नारंगीला गेलो, मग पोईंजाला गेलो, पोईंजाला जिंकून इथं आलो. मी तर जिंकत राहिलो थोडा, तिथंच आम्ही कुठेतरी कमी पडलो, नाही तर डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा ठेवलेली, डे नाईट फॉर्मॅट कसा वाटला? खूप चांगलं आहे, कारण आम्ही आत्तापर्यंत लगातार 12-13 टुर्नामेंट हारलो. इथं आलो, ट्रॉफी भेटली तिसरी, पण खुश होतो आम्ही त्यात. आयोजन अजून कसं वाटलं? आयोजन खूपच भारी आहेत आणि दादांचं खूप कौतुक, कारण खूप भारी आयोजन केलं त्यांनी. आम्ही नेक्स्ट टाइम आम्हाला पहिले बोलवा, आम्ही पहिले जेवू. तुमचे कोणकोणते खेळाडू चांगले खेळले? आमचे सगळेच खेळाडू चांगले खेळले, फक्त माझ्याकडनं थोडीशी चूक झाली फायनल सेमीफायनलच्या मॅचमध्ये. मला जास्त रन पडले, आता मी कमबॅक केला असता आणि थोडं बॅटिंगमध्ये पण थोडं 2-3 बॉल डॉट गेलं त्याच्यामुळे, नाहीतर खरं तर तुम्ही पहिल्यांदाच इकडे आलात, पण सगळ्यांना तुमची बॅटिंग आवडली. जरा जोरदार टाळ्या या लवजी संघासाठी झाल्या पाहिजेत. तुमचं Thank you, sir. हार्दिक Thank you. हार्दिक अभिनंदन आणि परत आमच्या भागामध्ये खेळायला येत जा. हो नक्कीच येऊ. तृतीय क्रमांकानंतर आपण वळतोय रनर अप उपविजेता या निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026चा उपविजेता संघ ठरलाय. 50,000 रुपये रोख आणि ट्रॉफी जातीये ती या उपविजेत्या टीमला, आणि उपविजेता संघ ठरलेला आहे भार्गवी 11 कांड्रोली. कमॉन भार्गवी. गोर गरीबा दादा करतोय दान, हकेला धावून जाणार, हकेला धावून जाणार, त्यांच्या हकेला धावून जाणार. पत्नी बहीण बाबाची हाय त्यांना साथ, म्हणून कुठे कमी पडणार नाही रे, कुठेच कमी पडणार नाही रे, कुठेच कमी पडणार नाही. सचिन भाई दुर्गे यारांचा यार साऱ्या मित्रांचा बनेला, भोकरपाडा गावाचा सचिन भाई फेमस तो झाला. सचिन दुर्गे भाईने सारा मार्केट हलवलाय, सचिन दुर्गे भाईने सारा मार्केट हलवलाय, सचिन दुर्गे भाईने सारा मार्केट हलवलाय, सचिन दुर्गे भाई. कॅप्टन कसं वाटलं इथे खेळताना? हॅलो, इथं खेळताना खूप म्हणजे भारी वाटलं, कारण की आयोजन एक नंबर होतं. म्हणजे नियोजन आणि आयोजन म्हणजे कोण करावं होतं, सचिन भाईनी करावा असं आयोजन एकदम एक नंबर. आम्ही तर लास्ट टाइम पण खेळलो, तिथं फोर्थ मारला, पण आता कॉन्फिडन्स जरा जास्त होता आणि आज जे आहे ते आहे समोर. बॅटिंग चांगली झाली की बॉलिंग चांगली झाली? खरं बॉलिंगच चांगली झाली आणि बॅटिंग तर अतिउत्तम. म्हणजे जे स्टार्टचे प्लेयर होते त्यांनी जो सपोर्ट दिला आणि बॉलरचा जो कॉन्फिडन्स होता त्या लेवलने त्यांनी बॉलिंग केली. तुम्ही आता लास्टची मॅच बघितली असाल, कराडवर 20 रन डिपेंड्स केला आम्ही. एक नंबर सगळं व्यवस्थित. खरं तर एक्सपिरियन्स खेळाडू मला कोण दिसत नाहीत, फक्त एकटेच दिसत आहेत. बाकी सगळे यंगस्टर आहेत. या सगळ्या यंगस्टरना घेऊन आपण सगळेजण इथे खेळलेला आहात, त्यामुळे सर विषय काय माहिती आहे का, आमच्या गाव झाले 2 टीम, त्यामुळे मला ठेवला एक साईडला, मग मी थोडी यंग पिढी पोरं घेऊन टीम नवीन बनवली. क्या बात आणि आहे, केल्या सर्व. क्या बात आहे, जबरदस्त. जरा जोरदार टाळ्या या भार्गवी 11 कांड्रोली संघासाठी झाल्या पाहिजेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. म्हणून अजून म्हणून म्हणून सर मी माझ्या मुलीच्या नावाने टीम खेळवतो. ही माझ्या मुलीचं नाव भार्गवी आहे. यस, भार्गवी 11 कांड्रोली संघानं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. सगळे यंगस्टर्स आहेत. 50,000 रुपये रोख आणि ट्रॉफी. मी विनंती करतो आमचे सचिन दुर्गे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना की हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते त्यांनी द्यावं. ब्रँड त्यानं स्वतःच कमावला, आला डिमांड नावाचा ब्रँड त्यानं स्वतःच कमावला. सचिन दुर्गे भाईने सारा मार्केट हलवलाय, सचिन दुर्गे भाईने सारा मार्केट हलवलाय.
हटवलाय सचिन दुर्गे भाईनी सारा मार्केट हटवलाय सचिन दुर्गे भाईनी थँक्यू. यानंतर Thank you, आपण thank you so much. मालिकावीर वीराच्या पारितोषिकाकडे वळतोय. मालिकावीर प्लेअर ऑफ दी सिरीज LED TV आहे आणि ती आदरणीय रोहिदास शेठ तवळे, श्री एंटरप्राइजेस वरोसेचे रोहिदास शेठ तवळे यांनी स्पॉन्सर केलेली आहे. आणि या स्पर्धेचा निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026चा मालिकावीर ठरतोय, ज्यानं 3 मॅच मध्ये 18 चेंडू 54 धावा. ठीक आहे माळी, खरं तर सचिन दुर्गे साहेबांना त्यांनाच बोलायचं होतं पण मी बोलतोय. सचिन दुर्गे साहेबांचे बऱ्याच दिवसापासून 2-3 वर्ष झाले ते मला एक कुठेही भेटले की मोसम आला क्रिकेटचा की ते म्हणायचे की मला एक नाईट मॅच ठेवायची, पण ती आमच्या गावामध्ये ठेवायची की रिचच्या ग्राउंडवर ठेवायची की मोपाडाच्या ग्राउंडवर ठेवायची आणि निधी आणि मुलीच्या नावानं. आणि ते त्यांचं स्वप्न खरं तर सचिन दुर्गे मी आज दुपारी पण म्हणालो मी 25 वर्षापासून मित्र आहोत आम्ही. दिंडीमध्ये पण चालतो, आळंदीच्या पंढरपूरमध्ये पण आम्ही असतो. वारकरी संप्रदायाचं कुठेही अखंड हरिनाम सप्ताह असेल तिथेही ते मदत करत असतात. क्रिकेटला तर आता या पंचक्रोशीमध्ये या 32 टीममध्ये मला वाटतं 8-9 ज्या टीम होत्या त्यांना त्यांचेच टी शर्ट दिसले मला. असे सगळ्यांना मदत करणारे गोरगरिबांच्या पाठीमागे असणारे. पण एकच माझा प्रश्न आहे, त्यांना पुढच्या वर्षीची तारीख काढायची का? तर सचिन दुर्गे साहेबांचं स्वप्न आज इथे पूर्ण झालेलं आहे. जबरदस्त मॅच झालेल्या आहेत, सगळ्या टीमनी सपोर्ट केलेला आहे. आणि त्यांची जी कन्या आहे निधी, मोठी मुलगी, दुसरी रिद्धी आणि साईराज, खरं तर यांचे आशीर्वाद त्यांना भरपूर लागणार आहेत आणि तिच्या नावाने ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे. नाही आणि कोणाचाच म्हणजे कटकट झाली नाही. सचिन दुर्गेंना आपण निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडली, हे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. सचिन दुर्गेंना काय बोलायचं असेल तर सचिन दुर्गे या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? माझी भरपूर इच्छा होती की नाईट मॅचेस ठेवायच्यात. हॅलो, जय हनुमान क्रिकेट संघाने मला भरपूर सपोर्ट केला. भाऊक झालेले आहेत सचिन. खरं तर सगळ्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. भोकरपाड्यामध्ये असं कोणी बाकी नाही की ज्येष्ठ असतील, लहान मुलं असतील, सगळी तरुण मंडळींनी त्यांना चांगला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांना खरं तर भारावून गेलेले आहेत ते. आणि पहिल्या दिवशी तर मला असं वाटतं 100 पाहुणे तर भोकरपाड्याच्या हो भोकरपाड्याचे हो. आणि भोकरपाडा गावची पण इच्छा होती नाईट मॅच कुठेतरी आपल्या भोकरपाड्याची व्हायला पाहिजे आणि ती पूर्ण केलेली ती सचिन दुर्गे साहेबांनी. जरा जोरदार टाळ्या सचिन दुर्गे यांच्यासाठी. आणि विशाल असेल, करण असेल, आदी असेल, प्रणित असेल, सगळे रितेश, या सगळ्यांनी सगळेच, यश असेल, सागर आगिवले असतील, भरपूर मेहनत सगळ्यांनी घेतलेली आहे. त्या बंटी असेल, चुकून कुठल्या खेळाडूचं नाव राहिलं, जय हनुमानचे सगळे मेंबर्स, भोपी आमचे शंकर भोपी, चिंतन भोपी, तर सगळ्यांनी चांगला सपोर्ट केलाय. एकही कोण स्टेजवर आला नाही, खाली राहून सगळी कामं त्यांनी केलेली आहेत. आणि सचिन दुर्गे यांचे बंधू बंटूने पण भरपूर मेहनत घेतली. तो म्हणाला की दादाने आता मांडव बांधलाय तो पूर्ण करावा लागेल. तर बंटीला पण शुभेच्छा आहेत, कारण भाऊ असा पाठीमागे लागतो. त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये 2 टीम झाल्यात, अरे आमच्या गावामध्ये 4-4 झाल्यात. सगळीकडे तीच परिस्थिती आहे, पण जबरदस्त मॅच झालेल्या त्या सचिन भाईच्या. हा पण बघा भोकरपाड्यामध्ये एकच आहे आणि एकच राहावी अशी आमची इच्छा आहे. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर या निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026चा, ज्यानं 3 मॅच मध्ये 18 चेंडू 54 धावा, 6 षटकार, 4 चौकार, म्हणजे एकूण पॉइंट त्याचे झाले 54. आणि बॉलिंगच्या वेळेला गोलंदाजी करताना 3 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स, 11 धावा दिल्या. 5 विकेट्सचे पॉइंट्स झाले 25. असे 54 + 25 79 पॉइंट कमावणारा या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरलेला आहे. कराडे टीमचा कोण?
बेल बॉटम स्पेशालिस्ट यश मोरे. कमॉन यश. क्या बात है यश. यश मोरे मॅन ऑफ द सिरीज. डीजे कमॉन. LED टीव्ही तुला सुपूर्द करण्या अगोदर LED टीव्ही तुला तर मिळणारच आहे. रोहिदास शेठ तवळे श्री एंटरप्राइजेस वरोसेचे प्रोप्रायटर यांनी ही स्पॉन्सर केलेली आहे. मला असं वाटतं ही जी मॅन ऑफ द सिरीज तुला मिळालेली आहे, घरचे पण आता बघत असतील टीव्हीवर, टीव्ही लावून नक्कीच बसले असतील कराडेवाले पण. त्यांच्यासाठी पहिल्यांदा काय म्हणशील, फॅन्ससाठी तुझ्या आणि नातेवाईकांसाठी? नातेवाईकांचं काय, त्यांना आता सवय झाली, मला सिरीजच भेटतात नुसत्या. आता ही टीव्ही आहे, माझं आता दुसरा घर होते नवीन, तर तो फ्रीज भेटला तर मोपाड्यात, तो एक आणि एक टीव्ही दोन्ही घरात लावून टाकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि पुढच्या वेळेला गाडीची पण तयारी तुला ठेवावी लागणार आहे. बेस्ट ऑफ लक तुझ्या पुढच्या गाडीसाठी. पुढच्या कुठल्या तर गाडी पण आहे म्हणजे सगळं, ती पण गाडी आता या घरामध्ये येणार आहे. या संपूर्ण स्पर्धेमधला तुझा प्रवास कसा राहिला पहिल्या मॅच पासून? पहिल्या मॅच पासून तर नीट झाला. आमची टीम पण आता टॉप लेवलला चालले हळूहळू. एलॉटला आम्ही खेळणार लवकरच, माझी पण ती तयारी आहे. आणि पोरांना बोललो प्रॅक्टिस ठेवा, कुठल्या पण टीमला आपण हारू शकतो. आणि आमच्या टीम गावाला आहे ना ग्राउंड नव्हता, तर आमचा मांग्याऊ आहे, त्यांनी 10 वर्ष आले आम्हाला ग्राउंडच नव्हता कुठं, आम्ही लोकांच्या ग्राउंड जाऊन प्रॅक्टिस करायचो. पण आता त्यांनी एवढी मेहनत घेतली आणि त्यांनी सगळं करून दाखवला. आमच्या टीमकडे पैसे पण नव्हतं. त्यानंतर मग आम्ही प्रॅक्टिस करून जेव्हा आमचे नंबर बसायला लागले, तेव्हा मग ते ग्राउंड वगैरे तसं झालं सगळं. प्रॅक्टिस चांगली झाली, तुमचा खेळ चांगला होतोय. आता गावातल्या मंडळींचा आणि फॅन्सचा सपोर्ट किती मिळतोय तुला? गावातल्यांचा जाम सपोर्ट आहे आणि सगळ्या मॅची सोबतच असतात. ते कुठं पण जाऊ दे, कर्जत जाऊ दे, परत ते पेन साईडला जाऊ दे, सगळे सोबत असतात. बॅटिंगला तुला सपोर्ट कोणत्या प्लेअरचा लाभला? गोलंदाजी कोणाची चांगली झाली? गोलंदाज तर आमचा एकच आहे शुभम, परत तो विवेक आहे. अंकित आमचा अजून तर त्याला काढलाच नाही बाहेर. गोलंदाज आपला कटर आहे, त्याला तसाच ठेवलाय. परत बॅटिंगला झाला माझा भाव आहे सक्का, परत अनिकेत आहे, रोहित दादा आहे तिथं. असे पत्तू बित्तू असं म्हणजे आमच्या सांगणार आहे. परत संजय बेकावडे, असे जुने आहेत ते. फक्त आम्हाला पण, आम्ही सगळे नवीन होत. नवीन आहेत मात्र सगळ्यांना आवडणारा खेळ तुमचा. जरा जोरदार टाळ्या यश मोरेसाठी झाल्या पाहिजेत. आयोजन कसं वाटलं यश? आयोजन खतरनाक आहे, टॉप आहे, टॉप आहे आयोजन, टॉप आहे. डे नाईटचा फॉर्मॅट आपण इथे ठेवलाय, एक राऊंड डेला बाकीचे नाईटला. ही संकल्पना कशी वाटली? हा, ही पण संकल्पना चांगली आहे. मेन म्हणजे टीमा कमी गेलेल्या, तो चांगला विषय झाला. नाही तर आम्हीच मॅची ठेवल्या होत्या आणि आम्हीच जास्त टीम ठेवलेल्या. खरं बोलला यश मोरे. जरा जोरदार टाळ्या यश मोरेसाठी झाल्या पाहिजेत. मस्त आनंद वाटला यश बरोबर चर्चा करताना. मनसोक्तपणे म्हणजे फ्री माइंडेड, फ्री माइंडेड तो बोललेला आहे. मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक यश मोरे याला गदा आणि LED टीव्ही देण्यात येते. डीजे कमॉन. यश मोरे वन्स अगेन. आणि या
निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 विजेतेपद चॅम्पियन ठरलेला आहे तो वेताळ देव चांभारली. कमान चांभार. कॅप्टन वाईल्ड कार्ड एंट्री संदेश wild मयूर card मयूर entry आपले आणि कॅप्टन. ओमकार मयूर तू टॉस उडवल तू आलेला मयूर. ओमकार संदेश एकदा बोललेला आहे. मयूर आहे मयूर. हा ओमकार आहे ओमकार पाटील. ओमकार या अमोल जांभळेकडे देऊ का? पैसे नको का तुम्हाला? 1,00,000 रुपये आहेत. संदेश वाईल्ड कार्ड एंट्री आहे. आणि आयोजन कसं वाटलं? आयोजन सर आयोजन म्हणजे असं वाटत नाही की पहिल्यांदा आयोजन केलंय, कारण का भोकरपाड्याची टीम देखील त्याच्या दादांच्या बरोबर होती आणि त्यांना देखील अनुभव आहे मॅच कसे ठेवायचं काय. तर आयोजन खूप चांगलं होतं आणि दादानी दरवर्षी आयोजन करावे आमची इच्छा आहे, पूर्ण रासायनिकांची इच्छा आहे. तर आणि नेक्स्ट टाइम आम्हाला एंट्री वाईल्ड कार्ड नका देऊ. बस बाकी काय Green कारण card. का कसं होतं दादा, आपल्या एरियात खेळण्याची मजा ती वेगळी असते. त्याच्यामुळं आम्हाला आता ए लॉटमध्ये खेळायला लागतात. जर टीम झाल्याने का आम्हाला टीम म्हणजे देत नाही एंट्री. तर आमच्या इथे आता मोपाड्याचा लास्ट टाइम एंट्री झाली, मॅच झाल्या, तिथे आम्हाला घेत नाही आहे. इथे पण एंट्री नव्हती. वाईल्ड कार्ड नशीब आमचे होते की आम्हाला एंट्री भेटली, आम्ही चॅम्पियन झालो. तर जो होम ग्राउंडमध्ये खेळायचा जो अनुभव आणि जी मजा असते ना, ती बाहेर पनवेलला जा, खालापूरला कुठेही जा, ती मजा कुठेच नसते. बाकीच्या टीम पण तुमच्या बरोबर खेळल्या. उपविजेते ठरलेली कांड्रोली टीम पण टफ होती. लवजी कराडे या टीम बद्दल काय म्हणा? खरं तर सर आता कराडे टीमचा बघायला गेला तर यश एक चांगला प्लेअर आहे, म्हणजे आपण बोलू शकतो का तो ओपनला चांगला खेळू शकतो. बाकी यांच्या कांट्रोलीचं तर एवढं आपल्याला माहीत नाही, कारण का ते नवीन प्लेअर आहेत. कारण का मी कराड्याच्या बऱ्याच टीमांच्या म्हणजे त्यांच्या मॅच बघत असतो. त्यांचा गेम सेन्स वगैरे चांगला आहे, म्हणजे ते चांगला अजून गेम जर त्यांनी केला ना तर अजून चांगले क्रिकेट खेळू शकतात ते. तर त्यांच्यासाठी एक देखील बेस्ट ऑफ लक असेल. प्रोफेशनल खेळाडू आहे तू, बऱ्याचशा प्रोफेशनल मॅचेस खेळलेला आहे. या नवीन तरुण खेळाडूंना काय सांगशील टिप्स? सर एवढा पण प्रोफेशनल नाही आहे, बट तरी पण माझ्या परीने फक्त एक मेहनत आणि कन्सिस्टन्सी असेल ना तर होऊ शकतो. म्हणजे छोटा प्लेअर पण मोठ्या स्टेजवर आपण बऱ्याच जणांना बघितलं आहे, तर खेळू शकतो. नक्कीच. आणि या आपल्या परिसरात अजून चांगले चांगले खेळाडू घडावेत ही अशी आपण अपेक्षा बाळगूया. चांभारली संघाचं हे कॅश प्राईज प्रदान करण्यात येते. आमचं सचिन दुर्गे कॅश प्राईज आणि भला मोठा चषक 6 फुटी चषक देण्यात येतोय. DJ मास्टर जरा जोरदार गाणं वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया.